नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडीवरील प्रश्नसंच पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 60 इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला दररोज अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, दुबई एअर शो 2025 मध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी संजय शेठ। प्रश्न क्रमांक 2, 74वी मिस युनिव्हर्स 2025 कोण जिंकली? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी फातिमा बॉस। प्रश्न क्रमांक 3, दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना कोणत्या उपनामाने ओळखले जात होते? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 4, नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्या वेळी शपथ घेतली? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 10व्या वेळी। प्रश्न क्रमांक 5, बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वात युवा विधायक कोण आहे? तर ते आहेत ऑप्शन सी मैथिली ठाकूर। प्रश्न क्रमांक 6, डेव्हिस कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी इटली। प्रश्न क्रमांक 7, महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 सलग दुसऱ्यांदा कोण जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत। प्रश्न क्रमांक 8, प्रो कबड्डी लीग 2025 12वे संक्रमण कोणी जिंकलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी दबंग दिल्ली यांनी जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 कोण जिंकले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी भारत। प्रश्न क्रमांक 10, ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 चे अधिकृत गीत ब्रिंग इट होम कोणी लॉन्च केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी श्रेया घोषाल यांनी लॉन्च केलेले आहे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या महिला क्रिकेटर रिचा घोष यांना कोणत्या पदावर नियुक्त केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी DSP या पदावर नियुक्त केलेले आहे। प्रश्न क्रमांक 12, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणी जिंकला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मिशेल बॅचलेट यांनी जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, एशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 10 पदके जिंकलेली आहेत। प्रश्न क्रमांक 14, केम्ब्रिज डिक्शनरी 2025 चे वर्ल्ड ऑफ द इयर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी पॅरासोशियल। प्रश्न क्रमांक 15, एशिया युवा खेळ 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 48। प्रश्न क्रमांक 16, महिलांना वर्षातून 12 दिवस सेवेतनं मासिक धर्म रजा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 17, गुकेश व दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब 2025 मध्ये कोणते पद जिंकले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक। प्रश्न क्रमांक 18, वर्ल्ड पीस अँड सिक्युरिटी लीडर अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी श्री श्री रविशंकर यांना देण्यात आला। प्रश्न क्रमांक 19, 3800 पेक्षा जास्त मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुणी केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी पलक मुछाल यांनी केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 20, आबाजी मार्बल नुकताच कोणत्या राज्याला GI टॅग मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात। प्रश्न क्रमांक 21, पन्ना डायमंड कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 22, परंपरागत हस्तनिर्मित डाओ तलवार कोणत्या राज्याला GI टॅग मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 23, भगवान बिरसा मुंडा जयंतीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 150 वर्ष पूर्ण झाली। प्रश्न क्रमांक 24,
छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या राज्याच्या निर्मितीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 25 वर्ष पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक 25. भारतीय हॉकीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 100 वर्ष पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक 26. वंदे मातरम रचनेला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 150 वर्ष पूर्ण झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी ही रचना केली होती. प्रश्न क्रमांक 27. शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर यांच्या पुण्यतिथीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 350 वर्ष पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक 28. सत्य साईबाबा यांचे जन्मशताब्दी वर्ष कोणत्या वर्षी साजरे केले गेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 2025 मध्ये साजरे केले गेले. प्रश्न क्रमांक 29. हरियाणा महिला आयोगाने नोव्हेंबर 2025 मध्ये कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नेमले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी शेफाली वर्मा. प्रश्न क्रमांक 30. पारादीप फॉरेस्टसाठी कोणाला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नेमलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी राहुल द्रविड यांना नेमलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. केश किंग गोल्डची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी शिल्पा शेट्टी. प्रश्न क्रमांक 32. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 33. मित्रशक्ती या युद्ध सरावाचा क्रमांक किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 11वा. प्रश्न क्रमांक 34. मित्रशक्ती युद्ध सराव कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 35. मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत आणि श्रीलंका. प्रश्न क्रमांक 36. मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या कालावधीत पार पडला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 10 ते 23 नोव्हेंबर 2025. प्रश्न क्रमांक 37. मालाबार युद्ध सरावाचा क्रमांक किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 31वा. प्रश्न क्रमांक 38. गरुड युद्ध सरावाचा क्रमांक किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 8वा. प्रश्न क्रमांक 39. मालाबार युद्ध सराव कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका. प्रश्न क्रमांक 40. मालाबार युद्ध सराव कोणत्या देशामध्ये झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाला. हे क्वाड देश आहेत. प्रश्न क्रमांक 41. मालाबार युद्ध सराव कोणत्या कालावधीत पार पाडला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 10 ते 18 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 42. अजय वॉरियर युद्ध सराव कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 43. अजय वॉरियर युद्ध सरावाचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 8वा. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी राजेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष कोण झाले? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती विक्रमनाथ. प्रश्न क्रमांक 46. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा संचालक कोण झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी अंकती राजू. प्रश्न क्रमांक 47. भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक कोण झाले? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए संजय गर्ग. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष कोण झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए अजित पवार. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष म्हणून अजित पवार कितव्या क्रमांकाने निवडले गेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 4थ्या क्रमांकाने निवडले गेले. प्रश्न क्रमांक 50. युनाईट मोहीम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी महिला व मुलीवरील डिजिटल गैरवापर थांबवणे. प्रश्न क्रमांक 51. दितवा नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात सर्वात जास्त परिणामकारक ठरले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 52. दितवा चक्रीवादळानंतर श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑपरेशन सागरबंधू. प्रश्न क्रमांक 53. ऑपरेशन ईगल फोर्स हे कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी नायजेरियन ड्रग कारवाई ह्या गुन्ह्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 54. ऑपरेशन शत्रू हे कुठे राबवण्यात आले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 55.
बेवारस गरीब आणि दिव्यांग मुलांना मदत करण्यासाठी रेल्वेने कोणते ऑपरेशन राबवले? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, ऑपरेशन नन्हे फरिश्ते. प्रश्न क्रमांक 56. AI शिक्षण कोणत्या वर्गापासून सुरू करण्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, तिसरी. प्रश्न क्रमांक 57. $5 ट्रिलियन मार्केट व्हॅल्यू गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, NVIDIA. प्रश्न क्रमांक 58. जगातील पहिला कॅशलेस देश कोणता घोषित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, स्वीडन. प्रश्न क्रमांक 59. मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 कोणी जिंकला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर साई गौतम गोपाळकृष्ण यांनी जिंकला. प्रश्न क्रमांक 60. 101 वर्षाचे वय गाठून नुकतेच निधन पावलेले सर्वात ज्येष्ठ ऑलिम्पिक विजेते चार्ल्स कोस्टे हे कोणत्या देशातील होते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रान्स. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या GK एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.